भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांच्या कुटुंबियांच्या नेमक्या या संदर्भातल्या काय भावना आहेत ते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी जाणून घेतलं। आपण पाहूया। महाशपथविधीसाठी ज्या प्रकारे नेते येत आहेत त्याप्रमाणे त्यांचं कुटुंबही येत आहे। आपण बातचीत करूया चंद्रशेखर बावनकुळे अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी। ताई, काय सांगाल? पहिली गोष्ट, गेल्या वेळी थोडक्यात हुकलं होतं, यावेळी पूर्ण ताकदीने आलेले आहेत। नक्कीच त्यावेळी त्यांच्या कामाची पाचपावती जनतेने आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिलेली आहे। प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी 2 वर्षाच्या काळात खूप चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सरकारमध्ये जे यश मिळालं आहे त्याचीच पोचपावती म्हणून आज साहेब मंत्रिपदाची शपथ घेत आहे। भाजपवरचा कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास अधिक दृढ होईल का? कारण याआधी पाहिलं होतं त्यांना तिकीट दिलं नव्हतं, पण यावेळी त्यांनी तिकीटच नाही वाटली, तर मंत्रिपदासाठी फोनही आज बावनकुळेंनीच केलेले आहे। नाही, विश्वास तर आहेच आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामावर आणि त्यांची जे महत्वाकांक्षा आणि त्यांचं जे पक्षनिष्ठपणा यावर आमचा नक्की विश्वास आहे। निश्चितच संकेत बावनकुळे या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। संकेतजी, पहिली प्रतिक्रिया काय? वडिलांना गेल्या वेळी तिकीट नव्हतं, यावेळी त्यांनी तिकीटच नाही वाटलं, तर मंत्रिपदासाठी फोनही केलेले आहे। नाही, जसं की आपण मागच्या वेळेस बघितलं, तिकीट का दिलं नव्हतं, ते पक्षाची मोठी जबाबदारी दिली होती आणि आपल्याला माहिती आहे मागील 2.5 वर्षापासून त्यांच्याकडे बऱ्याचशा मोठ्या जबाबदारी आहे आणि आज आम्हाला बरंच चांगलं वाटतं की त्यांना या मंत्रिपदात स्थान मिळतं। याआधी ऊर्जा खात्यामध्ये काम केलेलं होतं बावनकुळे यांनी, यावेळीही ऊर्जा खात्यासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे। मात्र घरातून, कुटुंबातून कुठली ऊर्जा त्यांना दिली जाते? त्यांना आमचा पूर्णपणे त्यांना सपोर्ट असतो। आम्ही कधीच त्यांना, आम्हाला नेहमी माहिती असतं की ते खूपच 24 तास त्यांच्या पक्षासाठी पूर्ण वेळ देत असतात, त्यामुळे आमचा त्यांना खूप सपोर्ट आहे आणि त्यांच्या कर्माने त्यांनी त्यांना प्रूफ करून दिलं आणि तेव्हा ते इथे आले आहेत, म्हणून ते त्यांचं पूर्ण योगदान त्यांच्या कर्मावर, त्यांच्या कष्टावरती आहे। खूपच आनंद आहे। वहिनींना पण विचारायचं, किती आनंद झालेला आहे? खूप जास्त आनंद झाला आहे, आम्ही फार आनंदी आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आणि हे होते बावनकुळे कुटुंबीय। एकंदरीत आनंद आहे आणि कष्टाचं चीज झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी लोकशाहीशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।